नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. आता मी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत स्थानक आहे त्या ठिकाणी आहे. संपूर्ण देशामध्ये इंधन बचत करण्याचं आवाहन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे. इंधन बचत करा, परदेशात फिरायला जाऊ नका, काटकसूर करून आपलं जीवन जगा, सोनं खरेदी करू नका, अशा अनेक त्यांनी आव्हानं केली. आता ही आव्हानं जी केलेली आहेत तर सर्वसामान्य नागरिक कशा पद्धतीने जगत आहे, त्यांना काय समस्या येतात, आता त्यांचा काय रोजगार आहे मी तुम्हाला दाखवतो. तर किती केळी आहेत बघा, ही किती, 1 डझन. किती आहे ती? 1-2 डझन. ही किती? 3 डझन, 4 डझन आणि 5 डझन. हे दोघे जण 5 डझन केळी घेऊन बसलेले आहेत बघा. आता ही सगळी केळी विकल्यानंतर किती पैसे येतील? समजा 1 डझनचे किती? हा, 60 रुपये. ही सगळी केळी विकल्यानंतर त्यांच्या पदरामध्ये 300 रुपये मिळतील. आता त्यांची मुद्दल किती, त्यांना नफा किती, त्यांना फायदा किती, त्यांना तोटा किती, आणि हे दिवसभर अशा पद्धतीने ते आपला व्यवसाय करतात. ह्या दाम्पत्याची जरा अडचण जरा वेगळी आहे. ती अडचण म्हणजे त्यांचा जो गॅस सिलेंडर LPG ते बुक करायला HP सिलेंडर तिथे गेले होते कर्जतमध्ये, आणि येथील जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांना काय सांगितलं असेल? त्यांनी सांगितलं की हा जो मोबाईल आहे, हा मोबाईल तुम्हाला बदलायला लागेल, तुम्हाला अँड्रॉइड फोन घ्यायला लागेल. आज जर बघितलं तर बाजार भाव असेल अँड्रॉइड फोनचा कमीत कमी एक 8,000च्या पुढे अँड्रॉइड फोन विकत घेता येतो आपल्याला. आणि यांनी जे इथे केळी ठेवलेत विकायला, त्यांची पूर्ण रक्कम 300 रुपये. आता हे जे दाम्पत्य आहे ते 8 ते 10,000चा अँड्रॉइड फोन विकत घेतील का? प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होतो. काय नाव आपलं? कमल मारुती चांदणे. बाबांचं नाव काय? मारुती अर्जुन चांदणे. त्यांचं वय किती आहे? 75. तुमचं? 70. मुलं किती आहेत तुम्हाला? एकच. कुठे असतो तो? तो तिकडे का असं म्हणजे लागलं काम, त्याला नोकरी वेकरी काही नाही त्याला. हो, काही नाही, तो कल्याणला राहतो. असं काम लागेल तर तिकडे राहतो तो. त्यानं अजून लग्न सुद्धा नाही केलं. लग्न बी नाही केलं त्यानं अजून. तुम्ही काय व्यवसाय काय करता? हे आम्ही व्यवसाय असा छोटा मोठा धंदा करतो, माल आणतो, उधार पाधार तो बी एकात नाही. तो छोटीशी गाडी. किती व्यवसाय होतो रोज? काय कधी 400 होतो, कधी 500, कधी 300 रुपये होतो. जास्ती होत नाही. मुद्दल सोडून तुम्हाला किती मिळतात पैसे? मुद्दल सोडून का 200-250 रुपये भेटत असेल आम्हाला. होतं का, भागतं का ह्याच्यामध्ये? काय भागायचं? खर्च भागतं का? भाड्याचं घर, भाडं बी द्यावं लागतं. स्वतःचं घर नाही. ते गॅस बुकिंग करायला गेले होते तर ते मॅडम बोलत्या गॅसवाल्या की तुम्हाला मोठा मोबाईल घ्यावा लागेल तर तुमचा गॅस बुकिंग होईल, नाही तर नाही होणार. आता या तो मोबाईल 12,000चा, 10,000चा, तर आम्ही कुठून एवढे पैसे काढायचे? तुमच्याकडे कुठला मोबाईल? बघू जरा. हाऊ 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 मोबाईल. हा चालणार नाही का? नाही नाही चालणार होते. काय कारण काय आहे? ते बोलते का नाही, म्हणते हा याच्यावर हाव तुम्ही कोणालाही बात करायला चालेल पण गॅसला हाव चालणार नाही. मोठा मोबाईल पाहिजे तुम्हाला 10-12 हजाराचा. आम्ही कुठून काढायचे एवढे 10-12 हजार रुपये? आता काय करायचं? आता आता करायचं काय? आता ते मोठा मोबाईल तर आम्ही घेऊ शकत नाही. मग काय करायचं आता? ते बोलते ह्या मोबाईलवर बुकिंग होऊ शकत नाही. तुमच्या घरात काय काय आहे? टीव्ही आहे का? नाही नाही, टीव्ही नाही, फ्रीज नाही, काही नाही. फक्त 2 पंखे, सिलेंडर आहे, दुसरं काहीच नाही आमच्याकडे. कोणी पण येऊन बघा, आमच्या घरात टीव्ही बी नाही, फ्रीज नाही, काय नाही. फक्त 2 पंखे आहे आणि बाथरूम हॉलमध्ये एक लाईट आहे आणि किचन मध्ये एक लाईट आहे. संडास बाथरूमला बी लाईट नाही आमच्यावाले, तिथं पण लाईट नाही. आणि आम्ही दोघं जण इतक्या ठिकाणी जाऊन आलो ना, तर आम्ही म्हणतो आम्हाला काहीतरी ज्येष्ठ नागरिकांना मदत करा, मदत करा. तर ते लाडक्या बहिणीवाले म्हणतात नाही नाही मावशी, तुमचं 70 वय झालं म्हणून तुमचे पैसे आम्ही बंद केले. तर मी बोले मग आमचं मतदान का घेता तुम्ही?
मतदान घेऊ नका ना मग तुम्ही. मग आमचे पैसे तुम्ही बंद केले ना, आमचे पैसे किती लोक नाही का. मी त्यांची सोय पहिले तुम्ही करायला पाहिजे. तिथं इतकी रडत होते मी, गव्हर्नमेंटनी ना तुमचे पैसे बंद केले का, तुमचं 70 वय, मग मतदान घेऊ नका ना आमचं वालं. मग आमच्या सारख्याचे पैसे तर बंद नाही करायला पाहिजे ते गव्हर्नमेंटने. नोव्हेंबर पासून माझे पैसे बंद केले. नोव्हेंबर काही पासून लोकांना कोणाचा आधार नाही. पोरगा आहे, त्याला नोकरी नाही, काय नाही, तर माझे पैसे का बंद केले? नाही नाही नाही, तुमचं 70 वय झाले. गव्हर्नमेंटने उलटे आमच्या सारख्याला द्यायला पाहिजे होते. आम्हाला कोणी कामाला लावल ते? मी तर 2 घराचे कामं बी करू शकणार नाही. आम्हाला काहीतरी मदतच करायला पाहिजे त्यांनी. आम्हाला खरंच कसलाच आधार नाही. मदत पाहिजेच ना. ना पोराला नोकरी, ना काय, त्याचं लग्न सुद्धा नाही अजून माझ्या लेकराचं. बघितलं ह्या आजीबाई किती भावनिक झाल्या, भावुक झाल्या आणि आपलं दुःख, आपल्या वेदना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. आज ज्या पद्धतीने गरीब लोकांची जी परिस्थिती झालेली आहे ती अत्यंत भयानक झालेली आहे, हलाखीची झालेली आहे. सरकारच्या कागदाच्या तुकड्यासाठी हेलपट्या घालतात ही लोक, परंतु त्यांची कामं होत नाहीयेत. ओडिसा सारखं तुम्ही जे दृश्य बघितलं, चित्र बघितलं असेल, ओडिसाचा तो जितू मुंडा जे गृहस्थ होते, त्यांनी आपल्या बहिणीचा जो मृत्यू झालेला तो सांगडा बाहेर काढला आणि तो मृत्यूचा सांगडा आपल्या खांद्यावर घेऊन बँकेच्या कार्यालयात गेले आणि मुलीचा तो सांगडाच दिला. कारण त्यांना पाहिजे होतं बहिणीच्या मृत्यूचा दाखला. आणि त्यांना ती बहिणीची जी काही रक्कम होती 19,300 रुपयासाठी त्यांनी तो कागदचा तुकडा मागितला. झारखंड मधलं जर बघितलं असेल, एक सूनबाई सासूबाईला घेऊन 8-9 किलोमीटरचा प्रवास ती करत होती. कशासाठी? तर सासूबाईंची 500 रुपयाची जी पेन्शन होती ती मिळण्यासाठी. 3 महिन्याची पेन्शन त्यांनी थांबवली होती बँकेने. म्हणून ती सासूबाईंना 8 ते 10 किलोमीटर पायी प्रवास घेऊन चालली होती अनवाणी. अशी परिस्थिती या देशाची, या राज्याची, गरीब जनतेची झालेली आहे. संवेदना राहिल्यात की नाही? संवेदना हादरून टाकणाऱ्या या घटना आहेत. एलपीजीचा तुटवडा आज सगळीकडे झालेला आहे. एलपीजी साठी, सिलेंडरसाठी हे दाम्पत्य तिथे कार्यालयामध्ये पायपीट करतात, परंतु त्यांचा नंबर लागत नाही. अशा वयामध्ये हे व्याकुळ झालेले कुटुंब आहे, हातबल झालेले आहेत. या कागदाच्या तुकड्यासाठी कमीत कमी ह्या लोकांना तरी अडवू नका. तुमच्याकडे जर थोडीशी जरी संवेदना असेल तर त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल असं शिथिल करा. परंतु अशा दाम्पत्यांना, अशा वयस्कर लोकांना कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये थांबू नका. त्यांची कामं जागच्या जागी करून टाका, जेणेकरून त्यांनाही कुठेतरी दिलासा मिळेल. माझ्याकडं एक चांदणे दाम्पत्य आहे, त्यांचा SBIचा पासबुक आहे. त्या पासबुक मध्ये त्यांची किती रक्कम आहे ते तुम्हाला मी सांगतो. मारुती अर्जुन चांदणे त्या बाबांचं नाव आहे आणि कमल मारुती चांदणे या आजीबाईंचं नाव आहे. दोघांचं एकत्रित हा अकाउंट आहे आणि त्या अकाउंट मध्ये रक्कम किती माहिती आहे का? 898 रुपये 49 पैसे. बघा, दोघांच्या अकाउंट मध्ये 898 रुपये 49 पैसे. तुम्ही मला सांगा, ह्या पैशामध्ये हे काय करतील? अशी परिस्थिती आपल्या देशातील, आपल्या राज्यातील गरीब जनतेची झालेली आहे. धन्यवाद.